महाड दुर्घटनेत मानवी चूक नसल्याचं मुंबई IITच्या अहवालात म्हटलंय। या अहवालात ही दुर्घटना नैसर्गिक कारणानंच असल्याचं म्हटलंय। मे महिन्यात झालेल्या पुलाचं सर्वेक्षण चुकीचं नव्हतं। विक्रमी पाऊस आणि नदीची स्थिती यामुळे ब्रिज कोसळला असं असलं तरी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार आहे। निवृत्त 6 न्यायाधीशांची नावं पुढे आली असून या नावांपैकी एक नाव लवकरच निश्चित केलं जाईल। आपल्याला कळलं की टेंडर निघालं, शॉर्ट नोटीस टेंडर निघालं आणि डिसेंबरात काम सुरू होत आहे। इन्स्पेक्शन जे मे महिन्यामध्ये झालं होतं त्याच्यामध्ये कोणताही दोष नाही। त्यावेळेला ज्या प्रकारचा हेवी रेन केवळ कोकणात नाही तर प्रामुख्याने सातारा जिल्ह्याच्या महाबळेश्वरवरून पाणी आलं, त्यातून ही घटना घडलेली आहे। तरीही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अधिवेशनामध्ये निवृत्त न्यायाधीश चौकशी समिती नेमली आहे। त्या निवृत्त न्यायाधीशाच्या चौकशी समितीमधून अहवाल आल्यानंतर खरंच कोणी दोषी असेल तर कारवाई होईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।